नमस्कार मंडळी, स्वागत आहे धर्मश्री विज्ञान या आपल्या प्रिय यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बोलणार आहोत अशा एका रंगाबद्दल जो आपल्या धर्मात फार पवित्र मानला जातो। त्या रंगाबद्दलचं काही वैशिष्ट्य आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग शोध घेऊया भगव्या रंगाच्या या अद्भुत रहस्याचा। भगवा रंग म्हणजे काय? भगवा या रंगाला काही नावं आहेत। भगवा रंग म्हणजे केसर, केशरी, साफरिया, गेरू असे अनेक नाव आहेत। प्राचीन काळापासून साधू संत लोक हे भगवा रंग का यूज करतात, भगवा रंगाची वस्त्र का परिधान करतात? भगवा रंग म्हणजे त्याग, आत्मशुद्धी व अग्नी याचा भाग मानला जातो। अग्नी जसं सर्व काही अग्नीमध्ये आलेल्या प्रत्येक गोष्टीला भस्म करून टाकतो, तसंच साधू संत सुद्धा आलेल्या प्रत्येक गोष्टींचा अहंकार व कामना ह्या सगळ्या सोडून देतात व त्यांना कुठल्याही गोष्टीचा मोह हा नसतो। आता साधारण भगव्या रंगाचं विज्ञान काय आहे हे बघूया। रंगाचं विज्ञान म्हणजे प्रत्येक रंगाला काही ना काहीतरी एक तरंग म्हणजेच काहीतरी वेव्हलेंथ दिलेली असते। भगवा रंग हा 590 ते 620 दरम्यान उष्णतेचा अनुभव आपल्याला देतो। याचा आपल्या मनावर सुद्धा खूप सारा परिणाम होत असतो। भगवा रंग हा मानसिक शांती, अलर्ट, मेंदूची शक्ती वाढवत असतो। भगवा रंग हा मानसिक शांती वाढवतो। त्याच पद्धतीनं भगवा रंग आपल्या ब्रेनला अलर्ट ठेवतो। सातत्यानं त्याला कसं कामात ठेवायचं, चांगले विचार कसे करायचे हे त्या भगव्या रंगाचं महत्त्व आहे। आता हा रंग साधू संत किंवा योगी लोक का वापरत असतात? आपल्या मेंदूला त्यांना सातत्यानं आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं। जेव्हा ते ध्यानस्थ बसतात तेव्हा त्यांचा मेंदू हा एकत्रित केंद्रित झाला पाहिजे। त्याच्यामुळं हा रंग ते जास्तीत जास्त यूज करतात। सनलाईट ॲब्झॉर्ब करणं म्हणजे भगवा रंग हा सूर्यप्रकाशात उष्णता टिकवतो। त्याच पद्धतीनं हिमालयात हा रंग साधू संत लोकांना, हिमालयातल्या लोकांना हा रंग खूप फायदेशीर ठरतो। आपल्या शरीरात 7 चक्र आहेत व त्यामध्ये भगवा रंग सहस्रार आणि स्वादिष्ठान या 2 चक्राशी संबंधित असतो। ध्यान करताना भगवा रंग हा कधी पण आपल्या डोक्याच्या वरती असला पाहिजे, कारण की काय होतं, आपल्याला सातत्यानं तो ऊर्जा प्रदान करत असतो, ऊर्जा प्रवाह त्याच्याकडून येतो। म्हणून आज आपण प्रत्येक मंदिरावरती बघितलं जातं की आपल्या डोक्याच्या वरती हा झेंडा लावलेला गेलेला आहे। आता भगव्या रंगाचा ध्वजासाठी व त्या कपड्याचा वापर मंदिरामध्ये किंवा झेंड्यासाठी का केला जातो? प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण व भगवान शिव यांच्याशी हा एक संबंधित रंग व तो कपडा आहे व त्याला मंदिरात जास्तीत जास्त वापर करणं हे शुभ मानलं गेलं आहे। संन्यासी, योगी, साधू हे लोक हे भगवा रंग वापरत असतात। त्याही पाठीमागे खूप काही कारण आहे। आता यांचा मेंदूवरती काय प्रभाव पडतो ह्याच्यावरती एक गोष्ट वैज्ञानिकांनी सिद्ध केलं आहे। सायंटिफिक रिसर्चनुसार एक गोष्ट सिद्ध झालेली आहे। जर एक प्रयोग केला होता AIMS दिल्ली, त्याच पद्धतीनं हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रयोग तिथे असा झाला होता की 2 व्यक्ती, एक साधारण कपडे परिधान केलेला व दुसरा एक भगवा रंग परिधान केलेला व्यक्ती, दोघांनाही ध्यानस्थ एका ठिकाणी बसवलं गेलेलं आहे व कोण जास्त काळ आपल्या मेंदूवरती लक्ष केंद्रित करतं, आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करतं, ते याचा प्रयोग करून त्यांनी इथे रिसर्च केला होता। त्याच्यावरती सिद्ध झालेला आहे भगव्या रंगाचा व्यक्ती जितकं जास्त लवकर आपल्या त्या मेंदूवरती लक्ष केंद्रित करू शकतो तेवढा अदर व्यक्ती, दुसरे कपडे घालणारा व्यक्ती करू शकत नाही। त्यामुळेच त्यांना जे साधू संत योगी लोक आहेत ध्यानस्थ बसावं लागतं,
सातत्यानं जप तप कर्म करावं लागतं, त्यामुळे त्यांनी हा रंग सातत्याने यूज करायचं ठरवलेलं आहे व तिथे हे सिद्ध सुद्धा झालं आहे। याचा निष्कर्ष असा पडला की भगवा रंग हा मेंदूच्या अल्फा वेव्हजवर त्याचा प्रभाव जास्तीत जास्त पडला जातो। आधुनिक काळामध्ये या भगव्याचं स्थान काय आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे। आजही हा भगवा रंग शक्ती आणि क्रांती याचं एक प्रतीक मानलं आहे व त्याच पद्धतीनं पवित्रतेचंही हे एक प्रतीक आहे। व आज आपण बघतो आपल्या भारताचा झेंडा जो ध्वज आहे त्यामध्ये सुद्धा भगवा रंग हा यूज केला आहे। त्यामध्ये सुद्धा त्याग आणि निष्ठेचं एक प्रतीक म्हटलं गेलं आहे। म्हणूनच भगवा रंग हा सातत्यानं आधुनिक काळातही पवित्र मानला गेला आहे। मित्रांनो, भगवा हा फक्त केवळ एक धार्मिक रंग नाही तर विज्ञानाने सिद्ध केलेला हा एक ऊर्जा प्रदान करणारा हा रंग आहे। आपण आपल्या परंपरांना विज्ञानाच्या प्रकाशात जर पाहिलं तर त्या अधिकही आपल्याला अर्थपूर्ण वाटत असतात। तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा की भगवा रंग हा केवळ एक श्रद्धा आहे की विज्ञान आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व आपल्या आवडत्या प्रिय YouTube धर्मश्री विज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय श्रीराम।